एका मुस्लिम मुलीला प्राप्त झालेले ख्रिस्ताचे आरोग्यदायी सामर्थ्य. दुभंगलेला पडदा. भगिनी गुलशन एस्तेर यांची जीवनकथा. प्रकरण पहिले. मक्केकडे. इसवी सन 1966च्या त्या वसंत ऋतूत इंग्लंडला जावे असे एरवीच्या परिस्थितीत माझ्या मनातही आले नसते. मी गुलशन फातिमा, मुस्लिमांच्या सय्यद घराण्यातील सर्वात धाकटी मुलगी, पैगंबर मुहम्मदाची वंशज. त्यांची कन्या फातिमा हिच्यापासून आमचे कुळ सुरू झाले. मी आतापर्यंत घरीच, पाकिस्तानातील पंजाबमध्ये अगदी शांतपणे एकांताचे जीने जगत होते. कारण इस्लामच्या शिया पंथाच्या सनातनी कायद्याप्रमाणे वयाच्या 7व्या वर्षापासूनच मला कडक गोशा पाळावा लागला. एवढेच नव्हे तर मी लहानपणीच अपंग, असहाय्य झाले होते. कोणाच्या तरी मदतीनेच मला उठणे बसणे करावे लागे. खोलीतून बाहेर जायचे, बिछाण्यावरून उठायचे तरीही मला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागे. माझा चेहरा कायम बुरख्याने झाकलेला असे. जवळच्या नातेवाईकांसमोर म्हणजे माझे वडील, 2 मोठे भाऊ आणि काका यांच्यासमोर पडदा पाळण्याची जरुरी नव्हती. पण त्यांच्याखेरीज इतर कोणत्याही पुरुषासमोर पडदा पाळणे मला सक्तीचे होते. माझ्या या अपंग, दुर्बळ आयुष्याच्या पहिल्या 14 वर्षांच्या काळात लाहोरपासून सुमारे 250 मैलांवर असलेल्या झांग या गावातील आमच्या मोठ्या बागेच्या भिंती ओलांडून मी बहुतेक दुसरीकडे कुठेच गेले नव्हते. माझे वडीलच मला इंग्लंडला घेऊन आले. इंग्रज लोक एका देवाची उपासना करण्याऐवजी 3 देवांना भजतात या कारणाने माझे वडील त्यांना तुच्छ लेखीत. रजिया नावाची शिक्षिका मला शिकवित असे. पण वडिलांनी मला इंग्रज लोकांची काफर, भ्रष्ट भाषाही शिकू दिली नाही. ही भाषा शिकल्याने मला चुकीच्या विचारांचा संसर्ग होईल आणि कदाचित मी आमच्या धर्मविश्वासापासून दूर जाईन अशी त्यांना भीती वाटायची. तरीही घरी माझ्यावर इलाज करण्यात पुष्कळसा पैसा व्यर्थ खर्च केल्यावर उत्तम तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांनी मला इंग्लंडला नेले. माझे भावी आयुष्य सुखात जावे म्हणून कळकळीने ममतेच्या पोटी त्यांनी हे केले हे खरे, परंतु एप्रिल महिन्यात एके दिवशी सकाळीच आम्ही हिथ्रो विमानतळावर उतरलो. त्यावेळी आमच्या कुटुंबासमोर निराशेचे आणि दुःखाचे केवढे मोठे ताट वाढून ठेवले आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. मी अपंग, 5ही भावंडात सर्वात दुर्बल, अखेरीस सर्वाहून शक्तिमान व्हावे आणि वडिलांना प्रिय असणाऱ्या सर्वच गोष्टींचा चक्काचूर करणारा जणू पाषाण व्हावे हे तर अत्यंत चमत्कारिक होते. अगदी आता वाढत्या वयामध्ये देखील मी नुसते डोळे मिटले की माझ्या मनात माझ्या वडिलांचे, माझ्या प्रिय अब्बाजांचे चित्र उभे राहते. त्यांची ती उंचीपुरी, सडपातळ देहयष्टी, उत्तम शिलाईची काळी उंच कॉलरची शेरवानी, तिला कडेने लावलेले सोनेरी बटणे, त्यांची सैलसर विजार, त्यांच्या डोक्यावर असलेला निळ्या रंगाच्या काठाचा पांढरा शुभ्र फेटा, हे सारे काही मला दिसते. लहानपणी मला धर्मशिक्षण देण्यासाठी ते वारंवार माझ्या खोलीत येत. तसेच ते मला आताही दिसतात. ते माझ्या बिछाण्यापाशी पलंगाजवळ उभे राहत. त्यांच्या समोरच मक्का येथील देवाच्या मशिदीचे काबाचे चित्र टांगलेले होते. काबा हे मुस्लिमांचे सर्वात पवित्र स्थळ आहे. असे म्हणतात की हे अब्रामाने बांधले व नंतर मुहम्मदाने त्याची डागडुजी केली. मग माझे वडील सर्वात उंच जागी ठेवलेले पवित्र कुराण आपल्या हातांनी खाली घेत, कुराणाचे पुस्तक नेहमी उंचावरच ठेवतात. त्याच्यावर अथवा वरील बाजूस दुसरे काहीही ठेवित नाहीत. सर्वप्रथम ते हिरव्या रेशमी आवरणाचा मुका घेत आणि बिस्मिल्ला ई रहमान इर रहीम हे शब्द उच्चारत, मी परम कारुणिक दयाळू देवाच्या नावाने आरंभ करतो. त्यानंतर ते हिरवे रेशमी आवरण बाजूस करीत पवित्र पुस्तकाला हात लावण्यापूर्वी अथवा ते इकडे तिकडे नेण्यापूर्वी
करावयाचा शुद्धी संस्कार त्यांनी केलेलाच असे. या संस्काराला वजू म्हणतात. मग पुन्हा बिस्मिल्लाचा उच्चार करून ते पवित्र कुराण एक्स या आकाराच्या छोट्या लाकडी घडवंचीवर ठेवीत. हा ग्रंथ ते केवळ बोटाच्या टोकांनीच हाताळीत. मी बाजूस खुर्चीवर ओठंगून बसलेली असे. मला सर्व सहज दिसेल अशा प्रकारे ते खाली बसत. मीही माझ्या दासींच्या मदतीने वजू केलेला असेच. मग माझे वडील आपल्या त्या शोभिवंत अरबी लिपीतील पवित्र लेखावर बोट फिरवीत. वडिलांना संतोष देण्याच्या हेतूने मीही त्यांच्याबरोबर कुराणातील आरंभीचा भाग फातिहा म्हणत असे. जगभरच्या सर्व मुस्लिमांना एकत्र बांधणारे असे हे शब्द आहेत. त्यांचा भावार्थ असा: सृष्टीचा प्रभू, करुणामय, दयाळू अल्लाची स्तुती असो. तो न्यायाच्या दिवसाचा राजा आहे. आम्ही फक्त तुझीच उपासना करतो आणि सहाय्यासाठी तुझाच धावा करतो. आम्हाला सरळ सीध्या मार्गाने ने, तुझ्या क्रोधास पात्र ठरलेल्यांच्या मार्गाने नव्हे किंवा बहकलेल्यांच्या वाटेने नव्हे, तर तुझ्या कृपेस पात्र असणाऱ्यांच्या मार्गाने आम्हास ने. आज आम्ही इम्रान या सुरामधील भाग वाचणार होतो. अल्लाह, जिवंत सदा अस्तित्वात असलेल्या अल्लाशिवाय दुसरा देव नाही. त्याने तुम्हाला सत्याचा ग्रंथ प्रकट केला आहे आणि त्याद्वारे त्या पूर्वीच्या शास्त्रलेखांचे प्रमाण पटवले आहे. कारण लोकांच्या मार्गदर्शनासाठी आणि योग्य अयोग्य यामधील भेद समजण्यासाठी त्याने तोरा व शुभवर्तमान पूर्वीच प्रकट केले आहे. सनातनी, खानदानी, कुटुंबातील मुले जे करतात तेच मीही करीत होते. म्हणजे मी अरबी भाषेतून पवित्र कुराण वाचित होते. मुळात कुराण अरबी भाषेमध्ये लिहिले गेले व ते त्याच भाषेतून वाचले तरच यथार्थपणे समजते. कुराणाचे भाषांतर करता येत नाही हे आम्हा मुस्लिमांना चांगले माहीत आहे. कारण ते काही इतर पुस्तकांसारखे सामान्य नाही. ते पवित्र आहे आणि भाषांतरात मुळातला सर्व अर्थ येणे शक्यच नाही. मी साधारणपणे वयाच्या 7व्या वर्षी हे समज येण्याचे वय असते असे मानतात. कुराणाचा ग्रंथ संपूर्णपणे पहिल्यानेच वाचून काढला की मग एक मेजवानी करतील. याला आम्ही पवित्र कुराणाचे आमीन, पुष्टी असे म्हणतो. यावेळी कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्र, शेजारी अशा सर्वांना बोलावणार. आमच्या बंगल्याच्या मध्यभागी असलेल्या खुल्या अंगणात सर्व पुरुष एका बाजूला तर स्त्रिया दुसरीकडे पडद्याच्या पलीकडे असे बसणार. मग जीवनाचा हा नवा महत्वाचा टप्पा मी गाठला याची खूण म्हणून मुल्ला प्रार्थना म्हणतील आणि अंगणात आपल्या जागी बसलेल्या स्त्रिया या प्रार्थना ऐकण्यासाठी आपल्या गप्पा थांबवतील. आम्ही सुरा वाचून संपवला. आता मला प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. वडील स्मित हास्य करीत माझ्याकडे पाहतात आणि म्हणतात, शाबास बेटी, आता या प्रश्नांची उत्तरे दे पाहू. अल्लाह कोठे आहे? मी तोंडपाठ केलेला धडा जरा लाजत बोलून दाखवते. अल्लाह सर्वत्र आहे. पृथ्वीवर तुझ्या हातून होणारे सर्व कृत्ये अल्लाहला माहीत आहेत का? होय. या पृथ्वीवर माझ्या हातून होणारी सर्व बरी वाईट कृत्ये अल्लाह जाणतो. माझ्या मनातील गुप्त विचारही तो जाणतो. अल्लाहने तुझ्यासाठी काय केले आहे? अल्लाहने मला निर्माण केले, तसेच संपूर्ण जगही निर्माण केले. तो माझ्यावर प्रीती करतो, ममता करतो. माझ्या सर्व चांगल्या कृत्यांचे तो मला स्वर्गात बक्षीस देईल, तर माझ्या वाईट कृत्यांसाठी तो मला नरकामध्ये शिक्षा करेल. तुला अल्लाची प्रीती कशी मिळवता येईल? अल्लाच्या इच्छेला सर्वस्वी समर्पित झाल्याने व त्याच्या आज्ञा पाळल्याने मला त्याची प्रीती मिळवता येईल. अल्लाची इच्छा व आज्ञा तुला कशा कळतील? पवित्र कुराणामधून आणि आमचे पैगंबर महम्मद, त्यांच्यावर अल्लाची शांती आणि आशीर्वाद असोत, यांच्या परंपरांच्या द्वारे मला अल्लाची इच्छा व आज्ञा समजतील. शाबास, छान, वडील म्हणतात. आता तुला आणखी काही समजून घ्यायचे आहे का? काही प्रश्न आहेत का? अब्बा, इतर धर्मांपेक्षा इस्लाम धर्म अधिक चांगला का आहे? मला दुसऱ्या धर्मांसंबंधी काही माहिती आहे म्हणून नव्हे, तर वडिलांनी आमच्या धर्माविषयी आणखी सांगावे म्हणून मी हा प्रश्न विचारते. वडील या प्रश्नाचे उत्तर अगदी नेमकेपणे स्पष्ट शब्दात देतात. गुलशन बेटी,
मी काय सांगतो ते नीट ऐक. ते कधी विसरू नको. आपला धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे याचे सर्वात पहिले कारण म्हणजे महम्मद देवाचे गौरव आहे. इतर संदेश ते पुष्कळ होते, पण मानवजातीला देवाचा अंतिम संदेश महम्मदांनीच आणला आणि त्यांच्यानंतर आता इतर कोणा संदेश त्याची आवश्यकता नाही. दुसरे असे की महम्मद हे देवाचे मित्र आहेत. त्यांनी सर्व मूर्ती मोडून टाकल्या आणि सर्व मूर्तीपूजकांना इस्लामकडे वळवले. तिसरे असे की इतर सर्व पवित्र धर्मांनंतर सरतेशेवटी देवाने महम्मदांना कुराण दिले. हेच देवाचे अखेरचे वचन आहे आणि आपण त्यातील आज्ञांचे पालन केले पाहिजे. इतर सर्व शास्त्रलेख अपूर्ण आहेत. मी हे सर्व मन लावून ऐकते. त्यांचे शब्द माझ्या मनावर आणि अंतकरणावर जणू कोरलेल्या लेखासारखेच असतात. वेळ मिळाला तर माझ्या खोलीतल्या त्या चित्राविषयी मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगायला लावते. पवित्र नगराच्या मक्केच्या यात्रेला जाताना काय वाटते? मक्का नगर जणू लोहचुंबकासारखे आहे. प्रत्येक मुस्लिम गृहस्थ दररोज 5 वेळा मक्का नगराकडे वळून प्रार्थना करतो. आम्ही आमच्या गावात देखील मशिदीच्या मनोऱ्यावरून मुजींने आजान बांग दिली की त्या दिशेला वळून नमाज अदा करतो. त्या बांगेचा आवाज रस्त्यातून घुमत रहदारीच्या बाजाराच्या गोंगाटाला भेदून पडदे लावलेल्या आमच्या खोल्यांच्या खिडक्यांमधून रोज पहाटे, दुपारी, सायंकाळी व रात्री आम्हास ऐकू येतो. ती हाक इस्लामच्या पहिल्या जाहीर वचनातून विश्वासणाऱ्यांना नमाजासाठी आवाहन करते. अब्बाजान हे सारे मला समजावून सांगतात. त्यांनी 2दा ही यात्रा केली आहे. एकदा ते एकटेच गेले व दुसऱ्यांदा त्यांच्या पत्नीबरोबर म्हणजे माझ्या आईबरोबर. आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करणे हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे आणि श्रीमंत मुसलमानाने तर वारंवार यात्रेला गेले पाहिजे. इस्लामचे जे 5 मुख्य आधारस्तंभ आहेत त्यात यात्रा करणे हा 5वा आधारस्तंभ आहे. हे 5 आधारस्तंभ जगातील निरनिराळ्या देशातील सर्व मुस्लिमांना एकत्र आणतात आणि आमच्या धर्मविश्वासाचे सातत्य टिकवतात. अब्बाजान, मला मक्केला जाता येईल का? मी विचारते. ते हसतात आणि पुढे झुकून माझ्या कपाळाचा मुका घेतात. गुलशन बेटी, का नाही? तू जरूर जाशील. तू मोठी झालीस आणि मग. त्यांचे वाक्य पूर्ण होतच नाही, पण त्यांना काय म्हणायचे आहे ते मला चांगले माहीत आहे. आम्ही तुझ्यासाठी करतो त्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले म्हणजे. या शिक्षणातून मी देवाची भक्ती करण्यास, देवावर निष्ठा ठेवण्यास शिकते. माझा धर्म आणि धर्मपरंपरेचा ओढा महम्मद पैगंबराचे जावई अली यांच्यापासून सुरू होणाऱ्या आमच्या पूर्वजांच्या कुळाचा, खानदानाचा कट्टर अभिमान, माझ्या वडिलांचा मान मरातब हे सर्व मी यातूनच शिकले. माझे वडील आमच्या कुटुंबाचे प्रमुख तर आहेतच, पण पैगंबराचे वंशज या नात्याने ते सय्यद आहेत आणि शहाही आहेत. ते पीर म्हणजे धर्मपुढारीही आहेत. ते मोठे जमीनदार आहेत. गावाकडे त्यांचा खूप जमीन जुमला आहे आणि या आमच्या शहराबरोबर मोठा थोरला बंगला आहे. बंगल्याभोवती मोठी बाग आहे. आमच्या कुटुंबाला लोक आणि मुल्ला मौलवी देखील एवढा मान का देतात ते मला समजू लागले. मुल्ला मौलवी यांना धर्मविषयक काही शंका असल्या, प्रश्न असले तर ते माझ्या वडिलांकडे येऊन शंका निरसन करून घेत, प्रश्नांची उत्तरे विचारित. आता मागे वळून पाहताना या बंदिस्त चौकटीतील आयुष्यालाही काही नेमका हेतू होता हे मला जाणवते. याच वेळी आमच्या माळ्यांनी काळजीपूर्वक निगराणी केल्याने, पाणी दिल्याने आमच्या बागेतील गुलाबकळ्या उमलून येत तसे माझे मन आणि आत्मा उमलून आले. माझ्या गुलशन या नावाचा उर्दू भाषेतील अर्थ पुष्पवाटिका, उद्यान, बाग असा आहे. माझी अवस्था होती नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. पण या रोगट रोपट्याची देखील माझ्या वडिलांनी चांगली निगराणी केली, काळजी घेतली. त्यांचे आम्हा सर्वांवरच खूप प्रेम होते. आम्ही एकंदर 5 भावंडे. सफदर शहा आणि अलीम शहा हे 2 मुलगे आणि अनिस बीबी, समीना व मी अशा 3 मुली. मी मुलगी म्हणून जन्मास आले तेव्हा ते थोडे निराशच झाले होते. पण पुढे मी 6 महिन्यांची असताना
विषम ज्वरामुळे माझे अर्धे अंग लुळे पडले. तेव्हापासून अब्बाजांनी माझ्यावर इतर भावंडां एवढेच किंबहुना त्याहून अधिक प्रेम केले. माझ्या आईने मरतेसमयी त्यांना माझी काळजी घेण्यास बजावून सांगितले होते. त्यांच्याकडून तसे वचनही घेतले होते. शहाजी, माझी विनवणी ऐका. गुलशन बेटीसाठी तरी पुन्हा शादी करू नका. माझ्या आईचे हे शेवटचे शब्द होते. तिला माझी चिंता होती. सावत्र आई आली असती तर तिची मुले पहिल्या पत्नीच्या मुलीच्या वारशात वाटेकरी झाली असती. तसेच ही मुलगी आजारी व बिनलग्नाची म्हणून तिने मला अधिकच निर्दयतेने वागवले असते. माझ्या वडिलांनी माझ्या आईला दिलेले वचन एवढी वर्षे पाळले. या देशात प्रत्येक पत्नीला न्यायाने व समानतेने वागवता येण्याएवढी श्रीमंती असेल तर पुरुषाने 4 बायका करण्यात हरकत नाही असा कुराणाचा आदेश होता, पण त्यांनी तसे केले नाही. वयाच्या 14व्या वर्षी मी इंग्लंडला गेले. तोपर्यंतचे माझे जीवन अगदी संथ सुरळीत चालू होते. इंग्लंडच्या भेटीनंतर मात्र जीवनातील प्रत्येक गोष्टीत अगदी नकळत बदल होऊ लागला. या भेटीनंतर अनपेक्षित परिणामांची जणू मालिकाच सुरू झाली. परंतु इंग्लंडला पोहोचल्यावर 3ऱ्या दिवशी सकाळी सलीमा आणि सीमा या माझ्या दासींसह मी लंडनमधील एका हॉटेलच्या खोलीत असताना पुढील घटनांची ओझरती देखील चाहूल लागली नव्हती. पाकिस्तानमध्ये माझ्यासाठी डॉक्टर, वैद्य शोधताना वडिलांनी इंग्लंडमधील एका तज्ज्ञ डॉक्टरचे नाव ऐकले आणि त्यांना माझी प्रकृती दाखवण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. आता हेच डॉक्टर माझ्या प्रकृतीविषयी अंतिम निर्णय देणार होते. आम्ही त्यांचीच प्रतीक्षा करीत होतो. अगदी लहानपणीच माझे अर्धे अंग लुळे पांगळे करून टाकणाऱ्या आजारातून मी बरी झाले असते तर मला माझ्या आतेभावाशी लग्न करता आले असते. मी 3 महिन्यांची असतानाच माझा त्याच्याशी वाकनिश्चय झाला होता. सध्या तो आपल्या घरी मुलतान, पंजाब येथे मी बरी होण्याची वाट बघत होता. मी बरी झाले नसते तर मग आमची सोयरीक मोडणे भाग होते. मग माझी नालस्ती झाली असती, एवढी की त्यापेक्षा लग्न होऊन नंतर माझ्या नवऱ्याने मला तलाक दिला असता तर ते परवडले असते. एवढ्यात पावलांचा आवाज ऐकू आला. सलीमा आणि सीमा ताडकन उठून उभ्या राहिल्या. थोड्या अस्वस्थपणे त्यांनी आपले लांबलचक दुपट्टे सावरले. सलीमाने माझा दुपट्टा पुढे ओढून माझा चेहरा पूर्णपणे झाकला. मी बिछाण्यावर पडले होते. मला कापरे सुटले होते, पण ते थंडीमुळे नव्हते. दातांचा कडकड आवाज येऊ नये म्हणून मी ते घट्ट दाबून धरले होते. दार उघडले. माझे वडील डॉक्टरांना घेऊन आत आले. सुप्रभात, मधुर सुसंस्कृत स्वरातले अभिवादन कानी पडले. ते डॉक्टर डेव्हिड होते. त्यांचा चेहरा मला पाहता येत नव्हता, पण त्यांच्या हालचालीतून, बोलण्यातून त्यांचे ज्ञान व अधिकार यांची प्रचिती येत होती. त्यांनी आपल्या खंबीर हातांनी माझी लांब अस्तनी वर केली. माझा दुबळा डावा दंड चाचपून पाहिला. मग माझा वाळका खुरटा डावा पायही पाहिला. 1 मिनिटातच ही तपासणी आटपली. मग ते कसबी डॉक्टर सरळ उभे राहिले. यावर कसलाच उपाय नाही, फक्त प्रार्थना हाच उपाय आहे, डॉक्टर डेव्हिडनी माझ्या वडिलांना सांगितले. त्यांच्या बोलण्यातून ठामपणा जाणवत होताच. बिछाण्यावर पडून मी त्यांचे बोलणे ऐकत होते. या अनोळखी चमत्कारिक इंग्रज डॉक्टरच्या तोंडून देवाचे नाव ऐकून मला मोठा अचंबा वाटला. मी गोंधळून गेले. ह्यांना देवाचे ज्ञान काय असणार? त्यांच्या हळूवार सहानुभूतीपूर्ण बोलण्या चालण्यावरून माझ्या बरे होण्याची आशा धुळीस मिळाल्याचे मला जाणवले. तथापि त्यांनी आम्हाला प्रार्थनेचा आश्रय करण्यास सांगितले हे विशेष. माझे वडील त्यांना निरोप देण्यासाठी खोलीच्या दारापर्यंत गेले. मग परत माझ्याकडे येऊन ते म्हणाले, हा इंग्रज भला माणूस दिसतो, त्यानं आपणाला प्रार्थना करण्यास सांगितलं. सलीमाने माझा दुपट्टा मागे सरकवला आणि मला उठवून आधार देऊन बसते केले. अब्बाजान, ते मला बरे करू शकणार नाहीत का? माझा आवाज थरथरत होता. डोळ्यात आसवे जमत होती. वडिलांनी माझ्या निर्जीव हातावर थोपटल्यासारखे केले.
ते भरभर बोलले, आता फक्त एकच उपाय आहे. आपण आता स्वर्गाचे दार ठोठावू. ठरल्याप्रमाणे आता आपण मक्केला जाऊ. ईश्वर आपल्या प्रार्थना ऐकेल आणि कदाचित आपण त्याचे उपकार मानित घरी जाऊ. त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. मीही तसेच स्मितहास्य करण्याचा प्रयत्न केला. माझे दुःख होते तसे आणि तेवढेच ते त्यांचेही दुःख होते. तरी ते निराश झाले नव्हते. उलट त्यांच्या बोलण्यातून नवी आशा जाणवत होती. ईश्वराच्या मंदिरात किंवा झमझम येथील आरोग्यदायी पाण्याच्या झऱ्यापाशी आमच्या मनीचे हेतू पूर्ण होण्याची आशा होती. आम्ही आणखी काही दिवस त्या हॉटेलमध्येच राहिलो. दरम्यान वडिलांनी जेद्दा येथे जाण्यासाठी विमानाची तिकिटे काढली. मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंना जेद्दा येथे विमानाने जाणे सोयीचे होते. माझ्यावर औषधोपचार होतील, त्याला वेळ लागणार म्हणून त्यांनी मक्केला जाण्याची अगोदर व्यवस्था केली नव्हती. माझ्यावर उपचार झाल्यावर मग उपकारस्तुती करण्यासाठी मक्केला जावे या हेतूने त्यांनी यात्रेच्या प्रतिवर्षीच्या ठरलेल्या महिन्या अगोदर तेथे जाण्याचा बेत आखला होता. लंडनमधील आमच्या मुक्कामाच्या उरलेल्या दिवसात वडिलांनी आमच्या पाकिस्तानी देशबांधवांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यापैकी काही जण आम्हाला भेटायलाही आले होते. सर्वसामान्यपणे या कुटुंबातील स्त्रिया मला भेटण्यास आल्या असत्या, पण मला माझ्या अपंग अवस्थेची लाज वाटे. त्यामुळे मी घरी असतानाही कधी कोणा अनोळखी व्यक्तींना भेटत नसे. या कारणाने माझ्या भेटीस विशेष कोणी स्त्रिया आल्या नाहीत. माझे विकलांग शरीर, खुरटे, सुरकुतलेले रूप, काळवंडलेली त्वचा कोणाच्याने पाहावेल? मनगटाला कशी तरी चिकटलेली वळवळ करणारी हाताची वाळकी बोटे पाहणे कोणाला आवडणार? माझ्या बरोबरीच्या मुली भावी संसाराची स्वप्ने रंगवत होत्या. सोनेरी कशिदा काढलेला लाल रंगी लग्नाचा पोशाख घालून, दागदागिन्यांची नटून सजून, पुष्कळचा हुंडा घेऊन आपल्या नवऱ्याच्या घरी जाण्याच्या दिवसाची वाट पाहत होत्या. आणि मी शून्यवत, भकास, उदास, भविष्यकाळाच्या अटल प्रतीक्षेत हताशपणे बसून होते. बरोबरीच्या मुलींपासून तुटलेली, कोणी मैत्रिणी नसलेली, कायमची अपंग, विवाह सुखाला सदा अंतरलेली, लाजेच्या पडद्या आड निरुपयोगी अवस्थेत होते. आमची जागा हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर होती. माझी खोली आरामशीर होती. पलीकडेच वडिलांची खोली होती. खोलीत मऊ मऊ जाड गालिचे होते. तसेच वेगळे स्नानगृह देखील होते. माझ्या दासी सलीमा आणि सीमा माझ्या खोलीतच झोपायच्या. आळीपाळीने जागून माझी काळजी घेणे, स्नानगृहात रोज वापराचे कपडे धुणे या व्यतिरिक्त त्यांना दुसरे काही काम नव्हते. पुस्तक वाचणे, 5 वेळा प्रार्थना करणे, अंग धुणे, कपडे बदलणे, जेवण खाणे या सर्व रोजच्या कामात माझा वेळ कसा पटकन निघून जाई. आणि माझ्यासारखे विकलांग मुलीला तर या सर्वांसाठी खूपच वेळ लागे. इतर वेळी मी माझ्या दासींबरोबर गप्पा मारीत असे. त्या दोघीही वारंवार कामानिमित्ताने खाली हॉटेलच्या दिवाणखान्यात जात. पण बाहेर एकटे जायची त्यांना भीती वाटे. बहुतेक वेळा त्या खिडकीशी बसून बाहेर रस्त्यावर काय चालले आहे ते पाहत आणि मग काय दिसले पाहिले ते मला सांगत. पाकिस्तानातील ग्रामीण मुलींसारखेच त्यांचे विचार होते. ते ऐकून मला हसू येई. पहा केवढे सुंदर शहर, सलीमा म्हणायची. कितीतरी लोक रस्त्याने जात येत आहेत आणि मोटारी तरी किती आहेत. एवढ्यात आश्चर्यचकित झालेली सीमा म्हणायची, अरे हे काय, इकडच्या स्त्रिया उघड्या पायांनी फिरतात, त्यांना लाजा कशा वाटत नाहीत. बघा, बाया आणि माणसं एकत्र हातात हात घालून फिरत आहेत. ते मुकेही घेतात. खरोखर हे सगळे सरळ नरकात जाणार. आम्हाला अगदी लहानपणापासूनच कसे वागावे, पोशाख कसा करावा याचे कडक नियम शिकवले होते. आमचा पंजाबी पोशाख, सलवार कमीज सर्वांग झाकून घेतो. आम्ही तोच पोशाख घालीत असू. मानेभोवती लांब लचक दुपट्टा असे. कारण परत्वे आम्ही याच दुपट्ट्याने डोके किंवा तोंड पण झाकून घेत असू. थंडीच्या दिवसात आमच्या अंगाभोवती शाल लपेटलेली असे. बाहेर जाताना आम्ही बुरखा घेत असू.
नख शिखांत अंग झाकणारा, अगदी नख देखील दिसू न देणारा जाडजूड पायघोळ बुरखा. डोळ्यांनी पाहता यावे म्हणून त्याला 2 छोट्या जाळ्या लावलेल्या असत. बुरख्यामुळे रस्त्यात कोणाशी बोलता येत नसे. तसेच रहदारी, माणसे, वाहने पाहणेही कठीण होई. त्या काळात असेच का वागायचे, तसे का करायचे नाही, असले प्रश्न आमच्या मनातही येत नव्हते. मग ते विचारण्याची गोष्ट सोडा. चालीरीती मोडण्याचा विचार येता तर भीतीने कापरेच भरले असते. आमच्या दृष्टीने बुरखा संरक्षकच असाच होता. आम्हाला जगाकडे नुसते पाहता येई, पण जग मात्र आमच्याकडे पाहू शकत नव्हते. लंडनमधील स्त्रिया अगदी निर्लज्जपणे तोकडे कपडे वापरून आपल्या देहाचे प्रदर्शन घडवीत चालताना पाहून आम्हाला मोठा अचंबा वाटला. गुडघ्याच्या पार वर जाणारी त्यांची अपुरी वस्त्रे पाहून लंडन हे जगातले सर्वात दुराचारी शहर आहे असे आम्हा तिघींनाही वाटले. आमच्या देशात आणि विशेषतः आमच्या गावात कुटुंबातील अगदी जवळच्या पुरुषाव्यतिरिक्त आमचे दुसऱ्या कोणाशी बोलणे, अगदी पुरुष नोकराशी बोलणे झाले असते तर आमच्या बेअब्रूला पारावार राहिला नसता. कुटुंबाच्या अब्रूचे रक्षण व्हावे हाच पडदा पाळण्याचा सर्वस्वी हेतू होता. मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या चारित्र्यावर एखादा शिंतोडा देखील उडता कामा नये. त्यांच्याविषयी कसली कुजबूज आहे अशी शंकाही येता कामा नये. वागण्यात जराशी चूक झाली तर घोर शिक्षा भोगावी लागे. हॉटेलचा सेवक ढकलगाडीवरून दिवसातून 3 वेळा जेवण आणून देई. माझ्या दासी खोलीच्या दारातून ती गाडी आत घेत. केव्हा हॉटेलची इंग्लिश सेविका जेवण घेऊन येई. त्यावेळी तिचे पाय, गुडघे दिसू नयेत म्हणून मी माझे डोळे मिटून घेई. हॉटेलचे तेच ते अन्न खाऊन मी पार कंटाळून गेले. माझे वडील आमच्यासाठी दररोज कोंबडीच मागवीत, कारण येथे कोंबडीचे मांसच काय ते हलाल, धर्ममान्य अशा पद्धतीने कापलेले असे. वराह मांस हराम म्हणजे निषिद्ध होते. वराह, डुक्कर हा शब्द उच्चारल्यानेही तोंड विटाळत असे. आजही माझ्या तोंडून वराह शब्द येत नाही. त्याऐवजी मी बारला म्हणजे निषिद्ध, बाहेरचा हा पंजाबी शब्द वापरते. बालवयात मनावर झालेले संस्कार असे वज्रलेप होऊन राहतात. मग कुठले मांस मागवले असते तर ते जनावरांच्या चरबीत तळले भाजले असण्याचे भय होते. कोंबडीबरोबर भाज्या, भात असे शेवटी गोड पदार्थ म्हणून आईस्क्रीम देत. आम्ही कोका कोला पीत असू. आमच्या खोलीतच त्याचा भरपूर साठा होता. मला घरच्या आंब्यांची, पीच फळांची, कबाब, कालवण यांची खूप आठवण येत होती. पण उपयोग काय? मला बरे वाटावे, मनाला उभारी यावी म्हणून आब्बांनी मला 2-3 वेळा थोडेसे बाहेर फिरायला नेले. एकदा मला सर्व हॉटेल दाखवले, तर 1-2 वेळा माझ्या दासींसह मोटारीतून जवळपासचा भाग पाहण्यास नेले. इंग्रज लोक आमच्यापेक्षा कसे व का वेगळे आहेत ते त्यांनी मला समजावून सांगितले. हा ख्रिस्ती देश आहे, ते म्हणाले. ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याला देवाचा पुत्र मानतात. खरं तर हे अगदी चूक आहे, कारण देवानं कधी लग्न केलं नाही, त्याला मुलगा कसा असेल? तरी पण आमच्यासारखेच तेही एकच धर्मपुस्तक मानतात. मुस्लिम आणि ख्रिस्ती दोघेही एकाच ग्रंथाचा आधार घेतात. हे ऐकून मी बुचकाळ्यात पडले. आमच्या ग्रंथाचा आधार घेऊनही ते आमच्यापेक्षा वेगळे हे कसे काय? आम्हाला निषिद्ध अशा अनेक गोष्टी करण्यास त्यांना मोकळीक आहे. ते पुढे म्हणाले, वराह मांस खाणे, मादक पेये पिणे यांची त्यांना मुभा आहे. त्यांच्यात स्त्री पुरुष एकत्र मिसळतात. लग्न न करताही ते एकत्र राहतात. मुले मोठी झाली की ती वडीलधाऱ्यांचा मान ठेवीत नाहीत. तरी पण ते चांगले लोक आहेत, वक्तशीर आहेत. तसेच त्यांची वागणूक चांगली आहे. आशियातील लोकांसारखे ते शब्द मोडीत नाहीत. दिलेले वचने पाळतात. आब्बांना याविषयीची चांगलीच माहिती होती. पाकिस्तानात आमच्या शेतात मिळणाऱ्या कापसाची निर्यात करताना त्यांचा परदेशी लोकांशी नेहमीच संबंध येई. त्यांचा आमचा धर्म वेगळा असला तरी त्यांना माणुसकी आहे. ते इतरांना मदत करतात, सहानुभूती दाखवतात, ते शेवटी म्हणाले. इंग्रज लोक
त्यांचे विसंगत वर्तन यावर मी खूप विचार केला. हे दयाळू सौम्य लोक यांचा देशही तसा मवाळ हिरवागार. येथे वारंवार पाऊस पडे आणि त्यांच्या धर्मग्रंथाने त्यांना केवढे स्वातंत्र्य दिले आहे. पण दोघांच्याही धर्मग्रंथाचे एकमेकाशी नाते आहे. आमच्यामधील या भेदाचे रहस्य कसे उकलणार? 14 वर्षांच्या मुलीला हे समजणे अगदी अवघड होते. मनातला हा प्रश्न मी झटकून टाकला आणि मी पुढील प्रवासाचा विचार करू लागले. लवकरच आम्ही यात्रेला जाणार होतो. पुढे कित्येक वर्षांनी माझ्या शंकेचे निरसन होऊ लागले आणि तेव्हा मात्र मी हा प्रश्न सहज झटकून टाकला नाही.